आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅम. तर अनघा कदम मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. रेकी फर्स्ट ते ग्रँड मास्टर पर्यंतचा प्रवास आपला आपण इतरांसोबत शेअर करण्यासाठी तयार आहात आणि आनंदी आनंद सर्वीकडे. आपल्या हो, आयुष्यामधला आनंद आपल्याला इतरांना वाटायचा आहे, याकरिता तुम्ही तयार आहात. तुमचं खूप खूप स्वागत आहे. खूप धन्यवाद. तुमचा परिचय खूप द्या. खूप धन्यवाद. तुमचा परिचय द्या आणि तुम्हाला ब्रह्मांडीय ऊर्जेबद्दल काय वाटते, काय अनुभव आले, ते नक्की शेअर करा. नक्कीच मॅडम. मी अनघा कदम. मी मुंबई मीरा रोडला राहते आणि आपल्याकडे पहिल्यांदा रेकी शिकले. फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री, थर्ड डिग्री, ग्रँड मास्टर पर्यंतचा प्रवास खूप छान झाला. तुम्ही बरंच काही सांगितलं, शिकवलं. आत्मसात केल्यानंतर खऱ्या ह्या रेकीमय जीवनाचा आनंद घ्यायला लागलो आम्ही खरं तर. खूप छान वाटतंय मॅडम. तुम्ही म्हणता तसं ब्रह्मांडीय ऊर्जा सर्व काही आपलं ऐकत असते आणि ही ब्रह्मांडीय ऊर्जा मोठ्या प्रमाणात आपल्याला द्यायलाच बसलेली असते. आपण बोलावं आणि त्यांनी द्यावं. हे अनुभव बरेच आले मला. त्यापैकी एक मी तुम्हाला आता इथे शेअर करू इच्छिते, जे मी कधीच कुणाला काही बोलले नव्हते. गेल्या वर्षी जुलै नाही सॉरी ऑगस्ट मध्ये आम्ही ना पिकनिकला गेलो होतो मैत्रिणी सगळ्या, 2023 मध्ये. आणि त्यावेळेला ना एका मैत्रिणीला मॅडम लागलं होतं. म्हणजे लागलं म्हणजे ती जोरात पडली आणि ती तशी पण आजारी आहे आमची मैत्रीण. ती थोडीशी वेगळ्या आजारामध्ये आहे. आणि ती मुलीशी ना व्हिडिओ कॉलवर बोलत होती, दाखवत होती सिनियरी पूर्ण तिकडची. तिकडची म्हणजे आम्ही गेलो होतो ह्याला खारघरला गेलो होतो. सगळे म्हणजे वॉटरफॉल वगैरे बघण्यासाठी. आणि वॉटरफॉल मध्ये वगैरे मजा करून आम्ही येत होतो. येता येता तिचा पाय सटकला आणि ती पडली. आणि ती अशी पडली आणि ती जरा उंच धिप्पाड असल्यामुळे तिला उठताच येत नव्हतं मॅडम. मग तिकडे एक कपल आलेलं होतं. त्यांनी तिला उचलून उचलून थोडं थोडं कसं कसं आणलं आणि एका दगडावर बसवलं. मग तोपर्यंत आम्ही इकडे बाकीच्या मैत्रिणींनी गाडीची वगैरे व्यवस्था केलेली होती. आणि त्यावेळेला ना तिला ना उठताच येत नव्हतं. अचानक मी तिच्या पायाजवळ बसले आणि म्हटलं, थांबा मी तुला रेकी देते, तुला आता लगेच बरं वाटेल. आणि मला जसं काही मी डॉक्टर असल्यासारखी तिचे पाय वगैरे चेक केले. म्हणजे चल ग, तुला काहीच झालेलं नाहीये, हा मी रेकी देते. आणि उगाच असं काहीतरी असं हे केलं आणि ती उठली आणि आमच्या बरोबर थोडं थोडं हळूहळू हळूहळू चालत चालत जिथे गाडी रस्त्यावर उभी होती तिथपर्यंत येऊ शकली. मग आम्ही तिला हॉटेलमध्ये नेऊन जेवू घातलं आणि मग एक मैत्रीण घेऊन तिला गाडीतूनच मुंबईला घेऊन गेली. पण आम्ही बाकी सगळ्या थांबलो होतो आणि तिकडच्याच खारघरच्या एका गार्डन मध्ये आम्ही जाऊन बसलो. आणि मग सगळ्या मला म्हणाल्या, हे तुला रेकी येते का ग, तू सांगितलं नाही आम्हाला. मी म्हटलं, चल ग, मला कुठे रेकी येते, मला काहीच माहित नव्हतं, पण असं ऐकलेलं होतं. आणि मी जस्ट तिला असं म्हटलं की तिला तिथून मला उलटी करायची होती, तिला म्हणजे पॉझिटिव्ह सांगून असं. तेवढाच माझा हेतू होता, दुसरं काही नाही. तर सगळ्या हसल्या. पण मला ना त्याच वेळेला असं मनात आलं. आणि मी जिथे बसले होते ती पूर्ण हरिभरी गार्डन होती मॅडम आणि वरती पूर्ण आकाश. मी आकाशाकडे बघून म्हटलं की काश मला रेकीचं खरंच नॉलेज असतं, हा तिला खूप उपयोग झाला असता. कारण तिची कंडिशन खूप बॅड होती मॅडम. वर्षभर ती पायी दुखतो दुखतो करूनच होती मुंबईला आल्यावर पण. एवढी कंडिशन तिची बॅड होती. तर त्यावेळेला म्हणजे असं वाटलं क्षणभर की रेकी आपल्याला शिकायला पाहिजे होतं, यायला पाहिजे होतं खरंच. मी तिला बरी करू शकले असते. आणि या ऑगस्ट पर्यंत मी ग्रँड मास्टर झाले. म्हणजे ते रेकीने त्या वातावरणात तिथे सर्व माझं ऐकलं होतं ब्रह्मांडीय ऊर्जेने, असं मला सांगायचं आहे. बरोबर बरोबर, छान. मस्त. आणि त्यानंतर असाच मग तुमच्याशी मला वाटतं मे पासून आम्ही मार्च पासून आम्ही जॉईन झालो तुमच्याकडे. असंच व्हिडिओ आपण युट्यूब बघत असतो तसं बघता बघता एकदा मी तुमच्या आय केम अक्रॉस युअर व्हिडिओ.
आणि मी पाहिलं आणि मी खूप इम्प्रेस झाले तुमचे व्हिडिओ बघून, आणि तुम्हाला कॉल केला एके दिवशी. तुम्ही ही प्रोत्साहन दिलं आणि सांगितलं शिका, खरंच हे शिकण्यासारखं आहे. आणि तुमचा एक फ्री क्लास संडेला जो असतो आपला, तो जॉईन केला. इट वॉज क्वाईट इम्प्रेसिव्ह. बरेच युट्यूब व्हिडिओ मी पाहते, आम्ही सगळेच बघतो. पण तुमच्या सांगण्याचं जे शैली आहे, तुम्ही जे ज्या पद्धतीने एकदम छान, अगदी सहज, मोठ्या प्रेमाने जे काही एक्सप्लेन करता, ते फार मनाला भावलं मॅडम. आणि खरंच म्हणजे कुणालाही, एखाद्या गृहिणीपासून अगदी ऑफिसर पर्यंतची लेवल तुम्ही चांगलं एकदम हँडल करू शकता. आणि चांगल्या प्रकारे म्हणजे मार्गदर्शन ज्या पद्धतीने तुम्ही केलंय आम्हाला, ते खूप छान आहे, खरंच वाखाणण्यासारखं आहे. आणि त्यामुळेच कदाचित असेल या वयातही आम्ही सगळं आत्मसात थोडंफार का शकलो. आणि त्याचा कसा उपयोग करून घ्यायचा वगैरे ते तुम्ही सांगत गेलात, आणि तसा आम्हाला छान उपयोग होतोय. अगदी दैनंदिन जीवनातही, म्हणजे छोटे छोटे प्रॉब्लेम असतात घरातले आपल्या, तर ते कसे सॉल्व्ह करायचे. मग छोटंसं आजारपण असू दे कुणाचं, आपलेच नाही तर इतरांनाही जेव्हा आपण ही रेखी ऊर्जा देतो, अ, काम करते मॅडम, काम करते. आणि खूप आनंद होतो जेव्हा समोरची व्यक्ती आपल्याला सांगते, तुझ्या ऊर्जेने आम्हाला फार बरं वाटलं हा, माझं हे काम झालं, माझं ते काम झालं, असं ऐकायला पण फार बरं वाटतं मॅडम. अर्थात अ, ज्या तुम्ही मेडिटेशनच्या टेक्निक सांगितल्या त्या आम्ही फॉलो करतो रेग्युलर. आणि ते मेडिटेशन पण एवढं छान वाटतं ना मॅडम, एकदम सुदिंग. मुळात म्हणायचं म्हणजे तर आपलं जे मेडिटेशन आहे ना, ते त्याने मलाच बराच फरक पडला, स्वतःलाच सुरुवातीला. कारण असं ना, एक व्यक्ती तेवढ्या प्रकृतीत, असं माझ्यामध्ये राग भयंकर होता. अगदी क्षणाक्षणाला मी भडकत होते. मला नाही आवडायचं, म्हणजे लगेच एखादी गोष्ट आवडली नाही ना, तर ती रिॲक्ट व्हायची पद्धत माझी फार वेगळी होती, चुकीची होती. तर हे मेडिटेशन करून मला बराच फरक पडला मॅडम. म्हणजे जसं की मी समजा मेडिटेशनला मी बसलीये आणि मध्येच माझी मुलं आली, तर मी पहिल्यांदी तुमच्याकडे येण्यापूर्वी फार चिडचिड व्हायची माझी, की काय हे, तुम्हाला कळत नाही का मी मेडिटेशनला बसलीये. पण त्यावेळेला ना हे कधी लक्षातच यायचं नाही, मी माझं मेडिटेशनची लिंक स्वतःची तुटतीये हे कधी लक्षातच नाही आलं. पण तुमच्या मार्गदर्शनाखाली आल्यानंतर, तुम्ही सगळं जे जे काही सांगितलं ते आत्मसात केल्यानंतर, म्हणजे प्रयत्न करते अजूनही पूर्णपणे, पण करत गेले ना तसं, मग मेडिटेशनला बसल्यानंतर जर का मुलांनी मला डिस्टर्ब केला, तर त्याच वेळेला जसं एखादा निगेटिव्ह थॉट आला आणि तुम्ही सांगता तो जाऊ द्यायचा, आणि मग पॉझिटिव्ह थॉट, तिथे मी मेडिटेशनला बसले हे आपल्याला प्रेझेंट मध्ये आणायचं. तसं मी त्यावेळेला, जेव्हा जेव्हा मुलांनी मला आपलं मेडिटेशन करताना मध्ये मध्ये अडथळे आणायचा प्रयत्न केला, तेव्हा अडथळे म्हणजे जाणून बुजून नाही, ते त्यांची सवय होती ना, मम्मा मम्मा करत यायची आणि माझी लिंक तुटायची. त्यावेळेला मी तो थॉट जाऊ द्यायची, शांत असायची, आणि मेडिटेशन पुढे कंटिन्यू करायची. हा फरक पडला हे जाणवते. इतर गोष्टीतही राग कमी होतोय, कंट्रोल आहे रागावरती बरंच. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण एक्सेप्ट करतो की मला राग यायचा, हे जास्त येस, महत्वाचं. येस, 100%. राग यायचा, भरपूर राग यायचा मला. आणि ते ते रागाचं प्रमाण आहे ना मॅडम, तुम्हाला माहित नसेल कदाचित, पण खूप भयंकर असायचं ते. नंतर वाटायचं की असं नाही करायला पाहिजे असं आपण, पण त्याचा काही उपयोग नसतो ना. वेळ पण निघून. ते आता, म्हणजे तुमच्या संपर्कात आल्यानंतर, आता असं ते आधीच त्याच्यावरती कंट्रोल होत आहे, दॅट्स अ गुड थिंग, पॉझिटिव्ह थिंग ऍक्च्युली. स्वतःला त्रास होतो त्या रागाचा, स्वतःच्या शरीराला त्रास होतो, मनाला होतो, नात्यांवर आणखी जास्त वाईट परिणाम होतो, शरीराला वेदना होतात, खूप काही काही होते. आणि त्या एनर्जीच आतमध्ये असतं की आपलं आभामंडळ स्ट्रॉंग राहत नाही. मग आपल्याकडे नकारात्मक जे येत राहतात, आणखी निगेटिव्हिटी निगेटिव्हिटीला अट्रॅक्ट करते, आनंद पसरत नाही आयुष्यामध्ये. अगदी खरंय मॅडम.
खूप आणि मॅडम जसं आपण म्हणतो ना, म्हणजे काही खरंच लाईफमध्ये काही अडथळे येतात, म्हणजेच आपण आपल्या या लँग्वेजमध्ये ब्लॉकेज वगैरे म्हणतो. ते असेच मेडिटेशनच्या सरावाने किंवा मेडिटेशन रेग्युलर केल्याने ते आपणच हळूहळू हळू नाहीसे होतात. म्हणजेच काय तर आता जसं की मी तुम्हाला सांगितलं रागावरती कंट्रोल, तर आपणच येतो मेडिटेशनने. आपल्यामध्ये जे मूलाग्र बदल आहेत ते आपणच होत जातात आणि हीच हीच खरी जादू आहे खरं हीच तर. खरी हीच खरी जादू आहे. असं कुठेच आपण म्हणत नाही सेशनमध्ये की मी काही करून देते, बिलकुल नाही. ती ऊर्जा तुमच्या सगळ्यांच्या आतमध्ये आहे. त्या ऊर्जेचा फक्त प्रॉपर वापर कसा करायचा हे मात्र मी तुम्हाला शिकवते. आणि मग तो राग, तो लोभ, तो द्वेष त्या क्षमा भावनेच्या माध्यमातून निघून जातं. बरेच फरक पडतात मॅडम. जसं की अजून मी सांगेन की मी इतरांनाही म्हणजे ग्रँडमास्टर झाल्यानंतर तुम्ही जसं म्हणालात प्रॅक्टिस आता सुरू करा, तसं काही फ्रेंड्स रिलेटिव्ह यांच्यावरती जेव्हा मी प्रॅक्टिस करायला सुरुवात केली तर खूप छान फरक सांगितले. एका मित्राने तर माझ्या मी त्याला बिझनेस हिलिंग दिलं. त्याचा बरेच म्हणजे गेले वर्षभर ना त्याचा काही बिझनेसच झाला नाही मॅडम. एकही ऑर्डर आली नाही. छोटीशी इंडस्ट्री आहे त्याची गोरेगावला आणि तो असं नेहमी म्हणायचा. तर मी त्याला सांगितलं, "ए, मी रेकी केली आहे हा." तर तो म्हणाला, "क्या बात है." तर खूप छान ना, मग काय काय करते? तर मी सांगितलं त्याला सर्व ह्या गोष्टी मी करते. तर म्हणे मग बिझनेस सेलिंग मध्ये असं होतं का तसं होतं का तो विचारू लागला. तर म्हटलं हो. तर म्हणे देशील का मला रेकी? तर म्हटलं हो, व्हाय नॉट. ऑफकोर्स देणार त्याच्यासाठीच तर आहे. पण म्हटलं मी सुरुवात करते नवीन आहे. तर भरोसा आहे माझ्यावरती पण तरीही म्हटलं तू असं रागावू नकोस जर का काही नाहीच फरक लगेच पडला तर. पण मॅडम टू माय सरप्राईज गणपतीच्या आधी 15 दिवस त्याला रेकी दिली होती मी ती बिझनेस हिलिंग केलं होतं आय मीन. आणि तो गावावरून गणपतीला जाऊन आला आणि लगेच मला दुसऱ्या दिवशी फोन केला. 5 दिवसाचं विसर्जन झाल्यावर तो इकडे आला होता की अगं तू रेकी दिली ना, मला ऑर्डर आल्या हा आणि तू सांगितलं तसंच मी केलं आणि मला त्याच माझ्या पहिल्या क्लायंट कडनं ऑर्डर्स येऊ लागलेत असं सांगितलं उत्तम, उत्कृष्ट, छान. त्यांनी. आपल्यामुळे इतरांच्या पण आयुष्यामध्ये आनंद येतो. आणि बिझनेस हो हो. रिझल्ट खूप छान, छानच आहे. हं. प्रश्नच म्हणजे असं सांगायचं तात्पर्य हे की रेकी आपली काम करते मॅडम जर आपण योग्य त्या प्रकारे मेडिटेशन केलं तर काम करते. इवन स्वास्थ्य संबंधात मी सांगेन तुम्हाला की माझाच हात मे महिन्यामध्ये आम्ही बोनसाई स्पोर्ट्स खेळायला जातो. मी बऱ्याच ऍक्टिव्हिटीमध्ये असते, सोशल पण आहे त्यामुळे तुम्हाला माहितीच आहे. तर आम्ही इथेच आमच्या मीरा रोडलाच ग्राउंडवर संडेला खेळायला जायचो आणि मे महिन्यात गेले होते आणि लगोरी खेळताना पडले. पडले तर त्यावेळेला जोशमध्ये उठले सगळ्यांसमोर कसं तरी वाटतं म्हणून उठले परत लगोरी खेळले. पण घरी आल्यानंतर आहे ना माझा उजवा हात वरतीच होत नव्हता मॅडम. पण मग डॉक्टरकडे जाणार होते पण म्हटलं जरा आयडेक्स लावूया तेवढ्यात मुलांनी पाहिलं तर माझा मुलगा म्हणाला डॉक्टरकडे जायचंय का तर म्हटलं हो विचार करते पण माझी मुलगी म्हणाली अगं मम्मा तू रेकी करतेस ना मग डॉक्टरकडे जायची काय गरज आहे स्वतःलाच हील कर ना तू. तर मी म्हटलं अरे हा माझ्या लक्षातच नाही आलं हे. त्यावेळेला तर आपली सुरुवात होती ना मॅडम. हं. पण तरीही मी ना रेकी दिली आणि माझा हात एकदम परफेक्ट बरं आहे आता एकदम परफेक्ट. उजव्या हातालाच लागलं होतं काहीही एकही गोळी नाही खाल्ली मॅडम. आणि तुम्हाला कळलं पण नसेल की जेव्हा आपण मेडिटेशन करायचो तेव्हा तुम्ही सहस्रार चक्रावर हात घे सांगायचं तेव्हा मला कधीच असं पेन वगैरे नाही जाणवलं तसं. कधीच नाही जाणवलं सुरुवातीपासून आतापर्यंत आणि आता एकदम ओके आहे हात आणि विदाऊट एनी मेडिसिन दॅट्स द थिंग. हे सगळे असे म्हणजे बरेच सांगायचं तेवढं थोडंच आहे मॅडम बरेच चमत्कार आहेत. एकदा तर तुम्हाला हसायला येईल मॅडम. अं, माझ्या ना सकाळी सकाळी जेव्हा पाणी येतं ना तेव्हा थोडस नळाला काहीतरी प्रॉब्लेम होता आणि पाणीच यायचं थांबलं. नळाला बरोबर येत नव्हतं कदाचित काहीतरी चोकअप असेल काहीतरी. म्हटलं आता मेड येणार आणि मग ती ट्याव करणार की मी एवढ्याच्या धारेमध्ये मी काम नाही करू शकत वगैरे असं म्हणणार.
तर आता काय करू? तेव्हा मला सुचलं, आपल्या ज्योतिमाने मॅडम म्हणाल्या होत्या की रेखी बरंच आपण बोलू तसं काम करते, ते प्राजक्ताचा सडा वगैरे आपण ऐकलं होतं ना ज्योती मॅडमचं. तर म्हटलं मी पण जरा रेखी देऊन बघते नळाला. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल मॅडम, मी रेखी दिली सगळे आपले सिम्बॉल्स वगैरे टाकून, आणि तो नळातून पाणी चांगली धार यायला लागली. मला आता फक्त म्हणजे प्लंबर यायला 11 वाजल्याशिवाय प्लंबर ते येणार नाही, तोपर्यंत मला ते पाहिजे होतं. पण खरंच सांगते मॅडम, खूप छान पाण्याची धार आली आणि माझं सगळं काम झालं. मी वेळेत ऑफिसला गेले, बाई मेड पण येऊन गेली, सगळं काही व्यवस्थित झालं. म्हणजे असे बऱ्याच गोष्टी मी ना केल्या आहेत, अशा छोट्या छोट्या गोष्टी होतात. नक्कीच. अच्छा, स्वतःमध्ये पॉझिटिव्हिटी किती वाढली आहे पहिल्यापेक्षा? खूप खूप म्हणजे कुठच्याही गोष्टीला सकारात्मकतेने बघायचा दृष्टिकोन पहिला होता त्याच्यापेक्षा अजून बदलला. खूपच म्हणजे कोणत्याही गोष्टीत आपण बघा, जरा काहीतरी झालं की असं दुःखी कष्टी होतो वगैरे. अजिबात नाही, मला वाटतं नाही नाही, होणार, ते बरोबर होणार आहे. आणि तसंच होतं, बरोबरच होतं मॅडम. नेक्स्ट त्याचा जो पायरी येते ती बरोबर येतं. हो, हे तुझ्यासाठी होतं. एखादी गोष्ट चूक जरी झाली तर नक्कीच यानंतर माझ्यासाठी काहीतरी योग्य असणार आहे, आणि ते तसंच घडतं. येस, येस, 100% मॅडम. म्हणजे ती समज आली आपल्यामध्ये ह्याच्यामुळे, की जे होतं ते चांगल्यासाठीच होतंय. जरी आता ही वेळ नाही आहे, येईल. ब्रह्मांड द्यायलाच बसलेलं आहे आणि ते देणार, 100% देणार आपल्याला वेळ आल्यावर. याची शुअरिटी, आणि ते तुम्ही सांगितल्यामुळे कळलंय मॅडम ते सगळं. कारण त्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, आपल्या लक्षात येत नाही. आपण असाच विचार करतो की, म्हणजे आम्ही असाच विचार करतो की काय ना, म्हणजे माझ्याच बाबतीत असं का, की आता का नाही झालं, मला आता ते व्हायला हवं होतं, का नाही झालं. आणि मग ती चिडचिड सुरू होते ना आतून. पण ती सगळं थांबलं आता, ते सगळं तुमच्या संपर्कात आल्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं आम्हाला की हे असं आहे, असं नाही, मेडिटेशनचे प्रकार, हे सगळं करून करून आहे ना, छान वाटतं मॅडम. आणि तुमच्या संपर्कात आल्यानंतर बरेच बदल झालेले आहेत. बरेच. एक सेशन नाही पुरे पडणार सांगायला. फक्त तुम्ही आल्या ना तेव्हा एक शब्द बोलल्यात, काय माहितीये का? की मॅडम, या वयात आम्ही हे शिकू शकलो. आता या वयात म्हणजे काय, रिव्हर्स जर्नी केली की नाही केली? नक्कीच मॅडम. नक्कीच, खरंच म्हणजे रिव्हर्स जर्नी फक्त लुकिंग वाईज नाही, तर ती आतून झालेली आहे खर तर. म्हणजे स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन, म्हणजे आपण नॉर्मली आम्ही बायकाच काय बोलतो माहितीये का, आता काय हे वय आहे का हे शिकायचं किंवा ते शिकायचं. तरीही आता तुम्हीच सांगा मॅडम, आम्ही आम्ही बऱ्याच जणींनी, म्हणजे आपल्या एवढ्या सगळ्या बॅचेस तुम्ही घेताय, बऱ्याच जणी ओव्हर 40s 50s पण आहेत आमच्यासारख्या. तर केलं की नाही, आत्मसात केलं की नाही आणि मनापासून केलं की नाही? 70. 70. आहेत आपल्याजवळ ना. होणारे ग्रँड मास्टर्स हे 19 वर्षापासून ची सुरुवात आहे आणि 70 वर्षापर्यंतचा सध्या तरी एंड आहे. हो. सध्या. आणि तुम्ही आम्हाला पाहिलंच असेल ना, नंतर सुरुवातीला आम्ही शांत वगैरे असायचो की कसं मॅडम काय म्हणतील वगैरे, असं आपण आता ह्या येतो. पण नंतर नंतर तुम्हाला कळलं असेल रिव्हर्स जर्नी आमची. मस्ती म्हणजे जी कॉलेजमध्ये स्कूलमध्ये जी केली तीच चालू होती की नाही. आणि येस. हसत खेळत आपलं शिक्षण झालं. तुम्हीही आम्हाला त्या पद्धतीने टॉलरेट केलं. आणि शिकवलं, म्हणजे एकदम स्पोर्टिंगली घेऊन शिकवलं तुम्हीही. खूप छान वाटलं मॅडम. आणि आता ते जसं संपलंय सेशन, तसं वाटतं अजून पाहिजे, अजून पाहिजे, शिकायची अजून इच्छा आहे. तेच सेशन पुन्हा असावेत, मॅडमने मेडिटेशन घ्यावं, छान लेक्चर द्यावं असं. फक्त दिसण्यामध्येच बदल झाला आहे असं नाही, तर शारीरिक जी एनर्जी होती, एनर्जी लेवल पण वाढली आहे. स्वतःचा उत्साह नक्कीच. सुद्धा. हो. अं, उत्साह म्हणजे काय मॅडम, आता बघा ना, म्हणजे आम्ही आता दिवाळी जवळ आली आहे, म्हणजे झाली दिवाळी जवळजवळ. तर दिवाळीचं करणं, नंतर ऑफिस, इव्हन आता तुम्हाला मध्ये माहितीच आवाज कट झाला आहे. होता. अडगा आवाज गेला होता मध्ये 2 मिनिट. ओके, सॉरी. आता आता येतोय का? हो. दिवाळी.
हा, दिवाळीचं आता करताना मॅडम, दिवाळीचं करणं सगळं, नंतर बाकी सगळं काम, ऑफिसचं काम, आणि पुन्हा तुम्हाला माहितीये टॅरो पण शिकले, त्यामुळे ते पण कुणाचे प्रश्न वगैरे असतात, तेवढा वेळ तिकडे जातो त्या सेशनला पण. एवढं सगळं करून माझी मुलगी लिटरली मला विचारलं मुलीने, मम्मा एवढा स्टॅमिना कुठून येतो? दिस इज व्हॉट रेकी. ऊर्जा मिळालीये. तर अनघा माहितीये का, दिवाळीनंतर जेवढ्या ग्रँड मास्टरचे फोन आलेत, ओके, मला प्रत्येकाने एकच सांगितलं. मंगलताई असतील, आपल्या आता कोणाचा फोन येऊन गेला, विद्या असेल, आहे आसावरी ताई. सगळे 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 आसावरी. जिला पाच सहा आसावरीताई असेल, आणि सगळ्यांनी फक्त एवढंच सांगितलं, काय माहितीये का मॅडम, यावेळीची दिवाळी ना खूप छान गेली. ओके. येस. मी जसं तुम्हाला म्हटलं होतं की दिवाळीमध्ये काय बदल वाटतो ते बघा, तर ही दिवाळी ना ऊर्जामय दिवाळी होती. असं, कारण आपल्याला ऊर्जा कशी घ्यायची हे पण माहिती होतं, स्वतःला ऊर्जावान बरोबर. कसं ठेवायचं हे पण माहिती होतं. अगदी दरवर्षी करतो त्यापेक्षा जास्त कामं केले, असं सगळ्यांचं म्हणणं हो आहे. त्यापेक्षा हो हो जास्त मॅडम. कामं केले, आणि दरवर्षी थकतो तसं थकलोही नाही, दरवर्षीपेक्षा जास्त एन्जॉय केला, आणि अनेकांचं माहेरचं वातावरण सुद्धा खूप सुंदर झालं आहे. खूप सुंदर, कारण ना 100%. 100%. नातेसंबंधामध्ये मॅडम, मी तर तुम्हाला सांगेन, खूपच फरक आहे. म्हणजे जसं मी ठरवलेलं होतं की मी नाही स्वतःहून कोणाकडे जाणार, पण तुम्ही सांगितल्यानंतर थोडासा चेंज मी स्वतःमध्ये केला, एक पाऊल मी ठेवलं. पण मग बराच फरक पडला. जे जे नातेवाईक काही वर्षापासून आले नव्हते, तेही या दिवाळीला येऊन गेले मॅडम. येस, बॉन्डिंग वाढायला लागलं आहे. हो, बॉन्डिंग वाढायला लागलं. हो. सकाळी खूप छान विद्याताई, वाटलं. सासूबाई माझ्याशी बोलल्या, मॅडम तुमचे पाय आमच्या घराला लागले ना, म्हणजेच माझे पायाचा अर्थ रेकी. ओके, तर रेकी आमच्या घराला लागली ना, खूप आनंद आहे, खूप आनंद आहे. 75 वर्षाच्या बरोबर. आजीबाई बोलल्या, खूप ग्रॅटिट्यूड वाटतं. याचं कारण बरोबर. काय की नात्यांमध्ये बदल झाले, बरोबर. नातेसंबंध बदलले, आणि एक खूप छान मॅडम. पाऊल. म्हणजे आणि तुम्ही म्हणालात तसं एनर्जी जी आहे ना, खरंच छान वाटली. म्हणजे या दिवाळीतून म्हणा, खूप म्हणजे बरेचसे चेंजेस झाले घरी, बरेचसे. म्हणजे घरी छान एकदम मस्त प्रसन्न ऊर्जावान वाटत होतं. एवढं सगळं करून देखील आपण रात्री एकदम फ्रेश, असं काही वाटलंच नाही की मी थकलीये बाबा, आता पडायला पाहिजे जरा वगैरे, नाही. खूप छान वाटलं. आता तुम्हाला माझ्याकडे बघून वाटतच असेल, आता जस्ट काल भाऊबीज पर्यंत तर पूर्ण आपण बायका बिझीच असतो. खूप तरीही खूप छान, खूप छान. आणि ना मला ती अनघा वेगळी अनघा वाटते आज. ती अनघा ना, अगोदरची अनघा आहे ना, तिथे नैराश्य कुठंतरी, चिंता कुठंतरी, वेगळं काहीतरी फिलिंग होती, आहे ना, हो. कुठेतरी डोक्यावर एक ओझं असल्यासारखा जो चेहरा वाटायचा, तो आता हो. पहिल्या डिग्रीतला कुठंच नाही आहे. हळूहळू हळूहळू आता मी देणारी झाली आहे, हे मला भासते आहे. तुम्हाला काय म्हणायचं ते तुम्ही बघा. नाही, 100% मॅडम, कर्टसी टू यू. कारण मी तुम्हालाच क्रेडिट देईन त्याचं. कारण तुम्ही आता तुम्ही म्हणालात तसं, पहिल्या वेळेला जेव्हा मी जॉईन झाले, खरंच नैराश्यामध्ये थोडी होते. बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन पण केल्या. होते, काही गोष्टी होत्या. कारण कधीतरी ना आपण धडाडीने सगळं करत जातो, करत जातो, करत जातो. एका पॉइंटला वाटतं, अरे माझ्याच बाबतीमध्ये किती अडथळे पार करणार मी, है ना? किती एक केला, दोन केला, तीन केला, चौथा, अडथळे पडतच जाते, पडतच जाते. तर मग किती आपण हे करणार? पण मग तुम्ही तुमच्याकडे आल्यानंतर पुन्हा ते रिव्हर्स जर्नी तिथून चालू झाली खरं तर. पुन्हा नव्याने जगायची उमेद आली पुन्हा. कारण बरंच असं म्हणजे एनर्जेटिक आणि बाकीच्या गोष्टी पण असा सुरळीत होत गेल्या, जशा पाहिजे तशा मनासारख्या होत आहेत. त्यामुळे थँक्यू, खूप खूप धन्यवाद मॅडम, खूप खूप धन्यवाद. खूप छान, खूप आयुष्य बदलतं ऊर्जेने. माझे धन्यवाद काय, तर तुम्ही सगळेजण माझ्यावर विश्वास ठेवता, आणि मी सांगते ना त्या प्रकारे त्या गोष्टी एक्सेप्ट करता. ओके, कोण कोणाचं ऐकतं? कुठे तुम्ही, कुठे मी. नाही कोण नाही नाही, कोणाचं तुम्ही ऐकतं? मॅडम, तुम्ही नक्कीच महान आहात. कारण
आमच्यासारखे स्टुडंट जे टॅकल केलेत ना म्हणजे नक्कीच महान आहात. कुठं हे जे काही आहे ते गुरूंची देण आहे आणि ब्रह्मांडीय ऊर्जेची सोबत आहे. ब्रह्मांडीय ऊर्जेचा योग्य वापर कसा करायचा हे जसं मी सांगते आणि त्याच पद्धतीनं तुम्ही घेता म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होतात. एवढं लक्षात घ्या. तुमचा विश्वास, माझं टेक्निक, दोन गोष्टी एकत्र येतात आणि तेथे काय होते तर कुठे बऱ्याच लोकांचं असं असते की मला फक्त अध्यात्म नको. ओके. कारण अनेक ठिकाणी असं झालं आहे अध्यात्म अंधश्रद्धेसोबत जोडलं गेलं. ओके. बरोबर. अंधश्रद्धेसारखा वापर अनेक वेळा केला कदाचित ते त्यांना सायंटिफिक दृष्ट्या मानसशास्त्र दृष्टिकोनातून त्यांना एक्सप्लेन नसेल करता आलं किंवा काही ठिकाणी अतिरेक होऊन त्या गोष्टी अंधश्रद्धेकडे गेल्यात. ओके. काही ठिकाणी म्हणते आहे. परंतु जेव्हा तुम्ही ती प्रत्येक गोष्ट या आध्यात्मिक ऊर्जेचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून जेव्हा अभ्यास करता तेव्हा तुम्हाला कळतं की नाही ऐकलंच पाहिजे. कारण तुम्हीच आहात त्या ज्या माझ्यावर पण राग काढत होत्या. आणि तीच व्यक्ती आता मोठ्या प्रेमाने सांगते सॉरी की सॉरी सॉरी. सॉरी, नो सॉरी. जेव्हा ना आपल्याकडे जे असते ना अनघा ते आपण इतरांना देतो. ओके. तो कोठा संपला आहे. आता माझ्याकडे प्रेम आहे म्हणून तो प्रेम प्रेम निघतंय माझ्यावर. करतात ना येस. गोष्टी. सुरुवातीच्या काळामध्ये रेकी थर्ड पर्यंत कधी कधी ग्रँडमास्टरच्या काही लेवल पर्यंत अनेकांच्या रागाला मी पण बळी पडते. मी ऐकून घेते तिथे. पण त्यानंतरचा जो प्रवास असतो ना तो खूप सुंदर होतो. होता ना? येस. नाही, हो, नक्कीच. म्हणजे तो ग्रँडमास्टरचा जो प्रवास आहे ना मॅडम, खरंच छान आहे, खरंच छान आहे. आणि ज्या पद्धतीने तुम्ही ते शिकवलंय आणि आता जर ते मागे वळून पाहिलं तर वाटतं मॅडमने आपल्याला किती टॉलरेट केलं म्हणजे. आणि तीच तर तुमची महानता आहे ना मॅडम, म्हणून तर तुम्ही टीचर आहात. आणि खरंच म्हणजे महानता नाही म्हणूया आपण त्याला. आपण असं म्हणूया की ते करावं लागतं ना. हो की नाही? मला एकच सांगा, आता तुम्ही एक वेळ पुन्हा ते रेकॉर्डिंग बघा. मग मग आपल्याला खूप मज्जा येईल. सगळ्यांना येईल. आणि खरंच म्हणून खरंच. तुमच्यासाठी त्या रेकॉर्डिंग ठेवलेल्या आहेत. खूप छान, खूप मज्जा हो. येते. आणि खूप मजा आली शिकताना पण मॅडम, खूप मजा आली. आणि अजूनही म्हणजे मी पाहिले अजूनही आपण युट्यूबवर सगळ्यांनाच बघतो वगैरे. पण ज्या पद्धतीने तुमची सांगायची पद्धत आहे ना मॅडम, खूप छान आहे, खूप छान आहे. म्हणजे अगदी अ, सहज आत्मसात आम्ही करू, म्हणजे आम्हाला कळेल असं तुम्ही एकदम सहज सोपं करून सांगताय सगळं. ते महत्वाचं आहे. कारण ते आमच्यासारख्यांच्या पचनी पडणं फार म्हणजे महत्व आहे ना त्याला. कारण कसं आहे ना, तुम्ही म्हणालात तसं अंधश्रद्धा वगैरे हे असं म्हणजे वाटतं ना, काय हे असं होऊ शकतं का? पण आता जेव्हा आम्ही प्रत्यक्षात जेव्हा मी रेकी देते तेव्हा वाटतं, जाणवतं ना आपल्या हातानं, की तुम्ही म्हणालात तसं जाणवतं, ऊर्जा जाणवतं, ऊर्जा काय आहे हे जाणवतं. सहस्रार चक्राची जेव्हा आपण मेडिटेशन घेतलं तेव्हा तुम्हाला आठवते काय माहित नाही, तुम्ही पण जर रेकॉर्डिंग नंतर पाहिलं तर कळेल. मी ना अक्षरशः डोक्यावर हात ठेवून पाहिलं होतं मॅडम मध्येच मेडिटेशन मधून. कारण ते फिरताना असं अक्षरशः मला जाणवत होतं, खूपच जाणवलं मला त्यावेळेला. मग ते सगळे अनुभव आहेत ना, खूप मजेशीर आम्ही शिकलोय ते सगळं. आणि ते खूप छान वाटतंय आता, खूप छान वाटतंय मॅडम. म्हणजे जेवढे जेवढे शरीरातलेच नाही ब्लॉकेज, पण जीवनातले जे म्हणतो आपण की अडथळे म्हणजेच ब्लॉकेज, तर ते तुम्ही सगळेच ऑलमोस्ट दूर केले. आणि आता एकदम असं चालताना जाताना, हा जीवन प्रवास चालताना खूप छान वाटतंय, खूप छान वाटतंय. आणि ह्याचं उदाहरण म्हणजे माझी मुलं जेव्हा म्हणतात ना, मम्मा खूप चेंज झालंय तुझ्यामध्ये, खूप चेंज झालंय. कारण तुम्ही म्हणालात तसं प्रत्येक गोष्टीत मग तो राग निघायचा मुलांवरती, चिडचिड असायची. आता त्या शब्दांमध्ये किंवा त्या आवाजामध्ये, त्या टोन मध्ये फरक आहे. ते माझंही मला जाणवतंय आणि मुलं पण सांगतायत. आणि ते मग ऐकताना खूप मजा येते. आणि तो चेंज मी त्यांना सांगते. क्रेडिट गोज टू मंजुश्री मॅडम. तर आता मुलांना माझी असं मुलं वाटतं की माझी आई म्हणजे मायेचा सागर आहे. अगोदर असं वाटायचं माझी आई म्हणजे तिच्याजवळ गेलं की काय राग काढेल सांगता येत नाही. आपल्या क्लासमध्ये असंच होते ना का बऱ्याच वेळा काय होती माहितीये काय छोटे छोटे मुलं असते तुमचे तर मुलं मोठे आहेत त्यात प्रश्नच नाही.
छोटे मुलं असतात ते म्हणतात आई तू रेकीला बस ग. कारण त्यांना माहितीये रेकीला आलं की मार वाजतो. मम्मी रेकी शिकेल मार वाजतो. बरोबर बरोबर. ते मला तू बस म्हणतात तिकडे, कारण मम्मी चिडत नाही, चिडली नाही की मार बसत नाही नको त्या गोष्टीसाठी, नाहीतर पप्पाचा इकडचा तिकडचा राग मुलांवर निघायचा. आणि कित्येक जणांच्या शेअरिंग मध्ये आहे मॅडम, आता मुलांचा मार कमी झाला. रेकी कोण शिकलं? अनघाताई. आम्ही शिकलो. आई आई शिकली. शिकली, आई मार शिकले. कोणाचा कमी झाला? मुलांचा. मुलांचा. अशी मज्जा येते. खरं अगदी आहे. बरोबर आहे. म्हणजे ना स्वतःमध्येच बदल घडवणं महत्वाचं असतं. आणि ते तुम्ही ते काम चांगलं केलंय. आमच्यावरती खूप छान तो उपचार केलाय तुम्ही. स्वतःमध्ये बदल. आणि जेव्हा आपण स्वतःमध्ये बदल करतो तेव्हाच आजूबाजूला आपल्याला बदल दिसतो. म्हणजे पॉझिटिव्ह बदल दिसतो, सकारात्मक बदल दिसतो. हे अनुभव आता येत आहेत. येस. आता मधल्या मधल्या. रेकीमध्ये आलो म्हणजे 100% आपलं एकूण एक काम होईलच असं नाही. एखादं मागे पुढे होईल. ओके. एखादं नाही होणार, पण एक विश्वास आला की जर माझ्यासाठी ही एखादी गोष्ट मला मिळाली नाहीये, तर नक्कीच यापेक्षा मोठी काहीतरी माझ्यासाठी असणार आहे. हा एक विश्वास बरोबर. निर्माण झाला. येस येस येस. आणखी महत्वाचं असं एक विचारायचं आहे की आरोग्यामध्ये तर काही प्रश्नच नाही आहे. ओके, छोटे मोठे प्रश्न आपले आता कोणाला मी विचारतच नाहीये काय म्हणते तुमची तब्येत, टनाटन येस. आहे ना. खूप छान आरोग्य आहे. प्रश्नच नाही. आरोग्य म्हणजे जे छोट्या मोठ्या गोष्टी असतात ना, आपण आता आताच दिवाळीचं उदाहरण दिल्याप्रमाणे नंतर सगळं झालं की एकदा म्हणजे बापरे आई गो वगैरे ते काही प्रकार नाही आहेत आता. म्हणजे ती ऊर्जा कशी काम करते बघा, आतली ऊर्जा आपल्या. नाहीतर आपण नॉर्मली ना म्हणजे ते होतच की अरे बापरे मी थकली आहे वगैरे असं. एखादी डोक्याची ते गोळी काहीच घेऊ दे, नाही. एखादी पोटाची घेऊ दे, एखादी ऍसिडिटीची घेऊ दे, नाही कुछ नाही. नाही. नाही खरं सांगते मॅडम, हात दुखत होता ना म्हणजे असं मी वरती पण करू शकत नाही. म्हणजे पडले होते ना, असे उपडी पडले ना शूज मध्ये पाय अडकून. पण तो हाताला एवढं लागलेलं होतं ना की हात वर करणं मुश्किल होतं. एकही गोळी घेतली नाही. एकदाच जे आयडेक्स लावलं तेवढंच, त्याच्यानंतर काही केलं नाही मी. रेकी. रेकी. आणि ती पण जास्त नाही, 5 दिवस मी स्वतःला रेकी दिली, मुलांनी म्हटल्यावर. आणि तो हात एकदम पूर्ण परफेक्ट बरा आहे. आणि छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ट्राय करते, जसं की मुलगी काय म्हणाली ना मला, आज असं होतंय मम्मा जरा कसं होतंय, मग रेकी दिली की बरं वाटतं तिला. हा. अजून माझा नेजू म्हणजे कॅट आहे आमच्याकडे. त्याला लागलं होतं मध्ये, जखम झाली होती. तर ही मुलं म्हणाली डॉक्टरकडून तर आणलं त्यांनी, पण बरं होत नव्हतं बऱ्याच दिवस. म्हणे तू रेकी का नाही देत आहे? मग ह्या लोकांनी दोन्ही मुलं अशी पकडून बसली. 3 दिवस त्याला रेकी दिली, त्याची जखम पण हेल झाली मॅडम. लवकर एक्सेप्ट करतात पेट्स. लवकर. येस. खूप छान. खूप छान. त्यांना लवकर फरक पडतो. ही जर पहिली दिली असती तर तुम्ही ना फक्त लक्षात घेत चला की मला रेकी द्यायची असते. हा तेच. नाही वाटत ते सुरुवातीला वाटायचं ना, काम करेल की नाही उगाच, आणि लोक काय म्हणतील समोरची, मी सांगितलं तर. पण मी सांगितलं ना, मित्राचा बिझनेस सिलिंग केला आणि मग मला कॉन्फिडन्स आला. कारण येस. तो म्हणाला जेव्हा ना की खरंच काम करते ऊर्जा. आणि बऱ्याच मैत्रिणींनी पण सांगितलं की ऊर्जा. खूप छान होतंय आमचं. किंवा काही म्हणजे एक फॅमिली तर मला अशी मिळाली की आउट ऑफ महाराष्ट्राचे आहे. खूप डिप्रेस होते ते लोक, मुलगा आणि ती आई त्याची. पण त्यांनी जेव्हा मला सांगितलं ना, मॅडम तुमच्यामुळे आम्ही ना हसायला लागलो. खरंच मॅडम भरून आलं म्हणजे जेव्हा त्या बोलल्या तेव्हा. अजूनही ते लोक टच मध्ये आहेत. काहीही प्रॉब्लेम असेल, छोटे छोटे प्रॉब्लेम विचारायला येतात. म्हणजे कधीतरी वाटतं की आपण एवढे तर महान नाही, पण कुणाच्या तरी असं उपयोगी पडून त्यांना जेव्हा त्यांचे त्रास जे आहेत ते कमी होतात, तर तेव्हा खूपच आनंद होतो, खूपच आनंद होतो मॅडम. येस. आणि त्याच्यासारखा दुसरा आनंद नाही. येस. दुसरा आनंद हेच नाही. आहे. मग तुम्ही मला म्हणता ना नेहमी की तुम्ही का खुश असता मॅडम, का आनंदी असता, तर हेच हो, आहे कारण. कळलं ना तुम्हाला. कारण ना बरोबर. तेव्हा समोरचे लोक तुम्हाला तुम्हाला थँक्यू म्हणतात, तुम्हाला ब्लेसिंग देतात. त्यांच्या बरोबर. त्या थँक्यू मध्ये ब्लेसिंग्स असते. ओके. जेव्हा घरातले लोक म्हणतात की हो तुमच्या त्या एका एक व्यक्ती रेकीमय झालाय त्यामुळे आमच्या संपूर्ण कुटुंबात आनंद, खुशी, प्रेम, हो, आरोग्य संपन्नता, यश यायला लागलं आहे. अनेक जणांचे अनेक प्रश्न मिटतात, तेव्हा ना आपल्याला ते ब्लेसिंग्स येतात आणि आपल्या चेहऱ्यावरचा आनंद आणखी 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 वाढत जातो. यापेक्षा आनंद काय आहे? बरोबर. जसं आता काय होते माहितीये का, थँक्यू
आला किंवा नाही आला याचा जरी फरक पडत नाही, पण आपण इतरांसाठी देणार आहोत ही भावना खूप महत्वाची. आणि आता तुम्ही तिथपर्यंत पोहोचला आहात आणि छान हील करतात लोकांना, हे पण खूप सुंदर. हे खूप असंही होतं, आता तुम्ही म्हणालात ना मॅडम की थँक्यू आलाच पाहिजे असं नाही. एका मुलीच्या बाबतीत असं झालं, तिचं म्हणजे होतं रिलेशनचं होतं थोडंसं. तर असं ना की लोक ॲलोपॅथीला जास्त हे करतात ना, ॲलोपॅथीला पटकन इफेक्ट होतो. आयुर्वेद होमिओपॅथीला कमी जातात, जे मुळापासून काढून टाकत असतं. तसाही अनुभव आला मॅडम. तर ती म्हणाली मध्येच असं, म्हणजे तिच्या मैत्रिणीला सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत गेले म्हणून तिने तिला सुचवलं माझं नाव. आणि जेव्हा तिच्या बाबतीत हिलिंग केलं, मिरेक हिलिंग, तर तिने तिला सांगितलं असेल की मला काही पटलं नाही काही गोष्टी वगैरे असं. तर आय सेड ओके, दॅट इज हर परसेप्शन. बरोबर, बरोबर. तर प्रत्येकाचा. मॅडम हो, तुमचा व्हिडिओ केलाय. हो, हो, दिसेल. बोल. माझा व्हिडिओ येतो. आले, आले. पण मग मी म्हटलं ठीक आहे ना, गॉड ब्लेस सर, म्हणजे असं कारण तिला जेव्हा आता तो अनुभव येईल काही महिन्यातच, तेव्हा ती परत म्हणणार आहे थँक्यू 100%. मला माहिती आहे, कारण मला माहिती आहे काही पिरियड जायला पाहिजे. आणि जसं तुम्ही सांगितलंय आपल्याला निगेटिव्ह एस्पेक्ट्स नाही बघायचे आहेत आपल्याला, पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह अस्पेक्ट बघूनच आपल्याला सांगायचं आहे किंवा ते होणार आहे 100%, हे आपल्याला माहिती आहे. पण समोरच्याला कळायला थोडासा वेळ जातो. तो येस. द्यायला पाहिजे ना वेळ, म्हणजे असेही अनुभव येतात. तर ते अं, जर मी पहिल्या अवस्थेत असते माझ्या, तर मी चिडले असते, चल तुला पटत नाही तर चल मला काय आवडलं नाही, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे असं वगैरे करून, किंवा तिच्याशी थोडंसं आर्ग्यू केलं असतं वगैरे, असं तू समजते काय वगैरे. पण ते मी केलं नाही. हा माझ्यातला बदल आहे. म्हणजे स्वतःला सांगितलं ठीक आहे, तिला जेव्हा अनुभव येईल तेव्हा ती आपणच मला फोन करून सांगणार आहे. 100% मला शुअर आहे, ब्रह्मांडावर विश्वास आहे. ब्रह्मांड कधी खोटं किंवा चुकीचं तर करत नाही, याची गॅरंटी मला आहे. येस, एनर्जी काम करत असते आणि पॉझिटिव्ह एनर्जी. आपण पॉझिटिव्ह राहा, आपोआप आपल्याला आणखी जास्तीत जास्त पॉझिटिव्ह रिझल्ट येत असतात. ग्रँड मास्टर्स मध्ये सगळ्यात जास्त काय आवडलं? ग्रँड मास्टर्स मध्ये सर्वात जास्त आवडलं ते म्हणजे खूप छान असं, म्हणजे ते मेडिटेशन केल्यानंतर आपल्यातली आंतरिक शक्ती जी वाढत गेली, आणि जो अमूलाग्र बदल माझ्यामध्ये झाला, आणि मी तोच बदल इतरांच्या लाईफमध्ये पण मी घडवू शकते, त्यामुळे ते फार आवडलं. त्यामुळे ग्रँड मास्टर होणंच एक खूप छान एक एनर्जी आहे, ती वेगळी एनर्जी आहे. खूप छान ऊर्जा आहे ती. तेच महत्वाचं आवडलं. सगळंच आवडलं याचा अर्थ. येस, येस मॅडम. निवडता येत नाहीये त्यातल्या त्यात. बरोबर बोललात तुम्ही, बरोबर बोललात. कारण ग्रँडमास्टर होणं म्हणजेच एक स्वतःला एक काहीतरी म्हणजे काय म्हणू मी त्याला आता, स्वतः मधले बदल. ग्रँडमास्टर होणं मध्ये म्हणजे स्वतःलाच एक एक व्यक्ती अशी बनवणं, स्वतःमध्ये चेंज करून स्वतःलाच एक रिव्हर्स अर्जन. जर्नी, जसं तुम्ही म्हणालात, ते फार आवडलं. बाय ऑल मी ना, रिव्हर्स जर्नी म्हणजे नॉट ओनली मटेरियल लाईफ लाईक ड्रेसिंग, हेअरस्टाईल, हे ते वगैरे नाही, पण आतून जो बदल मॅडम झालाय रिव्हर्स जर्नीचा, की विचार करण्याची पद्धतच मुळात बदलली आहे, ते जास्त भावलंय. आणि ते ग्रँडमास्टरमुळे शक्य होतं 100%. येस, ते माझंच माझ्यामध्ये आपले असलेलं एक बेस्ट व्हर्जन तयार झालं. एक्झॅक्टली, मला हेच सांगायचं होतं, मला स्पष्ट शब्दात असं मांडता आलं नाही, पण मला हेच सांगायचं होतं की माझ्यामध्ये जे चेंज आहेत ना, ते फार भावलेत मला मॅडम, खूप भावलेत मला. आणि दुसरा म्हणजे आनंद काय होतो, त्या माझ्यातल्या चेंजमुळे जे सराउंडिंग माझं बदललंय, सराउंडिंग म्हणजे समजलं ना व्हॉट आय मीन टू से, की सगळेच चेंज झाले आणि मला हवं तसं व्हायला लागलं सगळंच. ते भावलंय. आणि तेच ऑटोमॅटिकली होतं ग्रँडमास्टर झाल्यानंतर. आपल्यामध्ये जेव्हा आपण हे बदल घडवतो, ऑटोमॅटिकली सर्व होतं. खरं आहे. सर्वच तुम्ही सर्वांगीण विकास होतो, सर्वांगीण बदल होतो. अगदी बरोबर बोललात मॅडम, अगदी बरोबर.
आणि घरामध्येच म्हणजे खरं सांगते, म्हणजे तुम्हाला छोटंसं उदाहरण म्हणजे मुलं कधी कुठच्या कुठच्या गोष्टीवरून आर्ग्यू करत असायचे. आता छान प्रेमाने राहतात, म्हणजे जे काय आहे ते एकदम सॉफ्ट स्पोकन झालेत आता. ते छान वाटतंय. मस्त. आणि तेच खरं हवं असतं ना आपल्याला. तेच हवं असतं. एका आईला हो. काय असतं. आणि आपण इतरांना काय सांगसाल रेकीच्या माध्यमातून, आणि रेकीच्या स्पेशली माध्यम हा बोला. कोणाला सांगसाल तुम्ही? कुणाला म्हणजे मी तर सांगेन, आपले डॉक्टर पण एकदा म्हणाले होते, डॉक्टर ससाणे, की डॉक्टर ससाणे, किशोर दादा, हे सगळेजण म्हणाले होते की तसंच मीही म्हणेन. अरे की खरं तर आहे ना, हा विषय लहानपणापासूनच शिकण्यासारखा आहे. म्हणजे त्यावेळेस जर आपण शिकलो ना, तर बरेच बदल पुढचे जे आहेत ना, ऑटोमॅटिकली सगळा आनंदच असेल लाईफमध्ये, नाही का? पण शेवटी म्हणतो आपण तसं ब्रह्मांडाच्या मनात असं तेव्हा होतं. म्हणजे कोणत्याही स्टेजला असा, आता तर म्हणेन मी, कोणत्याही स्टेजला असा, कसेही असा, शिका. प्रत्येकाने ही रेकी ऊर्जा शिका, शिकण्यासारखीच आहे. आणि बाय ऑल मीन तुम्हाला ही डॉक्टरच्या गोळ्यांपासून वाचवते, औषधांपासून वाचवते, अगदी 65-70% तरी वाचवते. 100% अजून मी नाही म्हणणार, पण 65-70% तुम्हाला गोळ्यांच्या छोट्या मोठ्या अ, आजारांसाठी जायची पण गरज नाहीये. अ, इतकंच नव्हे, तर इतर पण काही गोष्टी आहेत आपल्या डे टू डे दैनंदिन जीवनातल्या सगळ्या, त्याच्यावर जर सगळ्याच हर्डल्स किंवा मनातले जे विकार आहेत आपल्या, त्याच्यावर जर मात करायची असेल, तर प्रत्येकाने रेकी शिकणं आणि ह्या ब्रह्मांडाकडून बरंच काही घेणं जरुरी आहे, जे आपण इतरांना पण देऊ शकतो आरामामध्ये. है ना मॅडम? आणि ती देण्यातली ऊर्जा म्हणजेच आपला आनंद आहे. स्वतःवर प्रेम करायला शिकवते. स्वतःसोबत बरोबर. इतरांवर प्रेम करायला शिकवते. येस. छान. खूप मस्त. थँक्यू अनघाताई, थँक्यू. खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू सो मच. असंच खूप तुम्ही खूप धन्यवाद ऊर्जेसोबत मॅडम. एकरूप राहा. या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या माध्यमातून, तुमच्या हिलिंगच्या माध्यमातून, तुमच्या टॅरो रिडिंगच्या माध्यमातून अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये अगदी छान बदल घडून येऊ दे, आरोग्य संपन्नता येऊ दे, भरभराट येऊ दे. तुम्ही माध्यम आहातच आता, देण्याचं माध्यम झालात. फक्त तुमच्या हातून आहे ना, प्रामाणिकपणे कायमस्वरूपी अहंकार मुक्त सेवा होऊ दे, असं मी या ब्रह्मांडाला प्रार्थना करेन. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मॅडम, खूप मी खूप माझ्या धन्यवाद. आम्ही तुमच्याशी टच मध्ये कायमच राहणार, कारण शेवटी काय असतं ना, गुरु हात पकडून वरपर्यंत, वरच्याची दोरी आणि आपला हात, हे गुरुच एकरूप करू शकतात. त्यामुळे तुम्ही आमचा गुरु आहात, तर तुमच्या बरोबरच आहोत. तुम्हाला बोट सोडू देणार नाही, एवढं निश्चित आहे. कोणी कोणाचं बोट खूप खूप सोडलं. धन्यवाद ती ऊर्जा मॅडम, आहे खूप आपल्या मजा आली तुमच्या बरोबर शिकताना. बऱ्याच लोकांनी शिकावं तुमच्याकडून, असं बरंच काही आहे तुमच्याकडे, खूप काही. त्यांची ऊर्जा असेल ना अनघा, ते बरोबर पोहोचणार ऊर्जेपर्यंत. आणखी सगळ्यात महत्वाचं असं, की तुम्ही सगळेजण मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट साठी फिलर आहात. त्या वटवृक्षाच्या फांद्या आहात. अनेक लोकांपर्यंत ऊर्जा पोहोचवणारे माध्यम आहात. आणि तुम्हीच आहात की ते इतरांपर्यंत पोहोचवसाल. आणि हा वटवृक्ष मोठा 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 होत आहे. आतापर्यंत मंजुश्रीने हे काम केलं, आता तुम्ही हळूहळू हळूहळू वाढवा. बस. कारण कारण या ब्रह्मांडामध्ये अनेक हिलरची गरज आहे. अनेक उत्कृष्ट हिलरची गरज आहे. हा एक शब्द मी आवर्जून वापरेल. कारण फक्त हिलिंग क्षेत्रामध्ये असणं गरजेचं नाही, तर हिलिंग क्षेत्रामधील नियमांचं पालन करणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. आणि येस, तुमच्यासारखे 100%. सर्वच आपल्या मंजुश्री इन्स्टिट्यूट मधून निघणारा प्रत्येक ग्रँड मास्टर्स हा एका वेगळ्या लेवलचा आहे. हे सगळ्यांना कळून चुकलं आहे, त्यात काही प्रश्नच नाही. पण असेच तुम्ही व्हा, असंच या विश्वाला आपली गरज आहे. आणि या ब्रह्मांडाने आपल्याला निवडलं आहे, विशेष करून की तुम्हाला आता हे कार्य करायचं आहे. तर थँक्यू.
अनघा, थँक्यू. आत्मा नमस्ते. थँक्यू. आत्मा नमस्ते मॅडम. थँक्यू. खूप खूप धन्यवाद मॅडम. खूप धन्यवाद.